मित्रांनो, कोणत्या दिवशी केस धुवायला पाहिजेत आणि कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते? यामागे शास्त्र पुराणांमध्ये खूप महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. तसेच आयुर्वेदमध्ये केस संबंधी कोणते उपाय सांगितले गेले आहेत ते पण जाणून घेऊ. मित्रांनो, ही माहिती आम्ही आपल्या धर्मातील सर्व मुख्य पुराण आणि आयुर्वेद यांचा अभ्यास करून जमा केली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तर चला मग सुरू करूया. हिंदू संस्कृतीत दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीसंदर्भात काही धार्मिक आणि पारंपरिक मान्यता आढळतात. स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते आणि तिच्या आचरणावर घरच्या सुखसमृद्धीचा प्रभाव पडतो असे मानले जाते. यामुळेच केस धुण्यासारख्या साध्या गोष्टींसाठीही शुभ दिवसांचे नियम हिंदू धर्मशास्त्रात वर्णिले गेले आहेत. विशेषतः विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी केस धुणे आणि कोणत्या दिवशी टाळावे याबाबत अनेक धार्मिक समजुती व परंपरा आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पुराणे, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र तसेच पारंपरिक लोकश्रद्धा यांच्या आधारे या नियमांचे स्पष्टीकरण पाहू. मित्रांनो, प्राचीन हिंदू धर्मग्रंथांत विवाहित स्त्रियांसाठी स्वच्छता व आचारसंहिता दिली आहे. गरुड पुराण यासारख्या ग्रंथात मासिक पाळीनंतर चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान, शिरोस्नान सहित करून शुद्ध व्हावे असा निर्देश आहे. यावरून धार्मिक शुचिर्भूततेसाठी केस धुणे किती महत्त्वाचे मानले गेले आहे हे दिसते. काही धर्मशास्त्रांमध्ये उल्लेख आहे की स्त्रीने संध्याकाळी किंवा रात्रौ केस धुवू नयेत. अशी मान्यता आहे की सूर्यास्तानंतर केस धुतल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते व आरोग्यास त्रास होऊ शकतो. पुराणकथांमधून देखील अशाच काही कथा आढळतात ज्या स्त्रियांना विशिष्ट वारांवर केशस्नान टाळण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ, काही पुराणकथांनुसार गुरुवारी केस धुतल्यास देवगुरु बृहस्पती आणि देवी लक्ष्मी रुष्ट होतात. देवी लक्ष्मी घरातून निघून जाऊन आर्थिक दुर्भाग्य येऊ शकते असा समज आहे. स्कंद पुराणमध्ये स्त्रियांच्या सदाचार विषयक अध्यायात स्त्रीने विनाकारण केस मोकळे सोडू नयेत, निर्धारित शिष्टाचार पाळावेत असे संकेत आढळतात. पारंपरिक समाजात विधवा स्त्रिया केस मोकळे ठेवत हे दुःख आणि त्यागाचे प्रतीक मानले जाई. म्हणून सर्वसाधारण स्त्रियांनी केस आवरून बांधून ठेवणे हे सुचितेचे लक्षण मानले गेले. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 वार भारतातील विविध प्रांतमध्ये स्त्रियांनी केस धुण्यास अशुभ मानले जातात. सर्वात प्रथम जाणून घेऊन मंगळवार विषयी. या दिवशी केशधारण केल्याने मंगळ ग्रहाचा प्रकोप होऊ शकतो अशी धारणा आहे. मंगळ हा उष्ण व युद्धकारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिलांच्या कुंडलीत मंगळदोष असेल त्यांनी मंगळवारी केस धुणे टाळावे, कारण त्यामुळे त्या अतिवरुण प्रभावाला तोंड द्यावे लागते. काही कुटुंब परंपरांमध्ये अशी देखील समजूत आहे की मंगळवारी केस धुतल्याने पतीला अपाय होऊ शकतो किंवा भावंडांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. या दिवशी केस न धुता सुगंधी तेल लावून वेणी बांधणे अथवा हळदपाण्याने केवळ केसांवर हात फिरवणे असे पर्याय स्वीकारले जातात. काही ठिकाणी मंगळवारी हळदपाणी शिंपडून केस विंचरल्यास पूरक प्रभाव मिळतो अशी समजूत आहे. आता जाणून घेऊया गुरुवार अर्थात बृहस्पतिवार विषयी. गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पती तथा श्री विष्णूला समर्पित आहे. या दिवशी केश धुणे किंवा कपडे धुणे टाळावे अशी कडक श्रद्धा अनेक हिंदू कुटुंबात आढळते. कारण बृहस्पती हा ज्ञान आणि समृद्धीचा कारक ग्रह, तसेच लक्ष्मीदेवीची कृपा गुरुवारी प्राप्त होते असे मानले जाते. गुरुवारी केस धुतल्याने लक्ष्मी रुष्ट होते व घराचे पुण्य कमी होते अशी लोकश्रद्धा आहे. धार्मिक मतानुसार या दिवशी स्त्रीने केस धुतल्यास गुरुदेव प्रसन्न राहतात आणि सौभाग्य वाढते. काही ठिकाणी जर चुकून गुरुवारी केस धुवावेच लागले तर त्या अपश्रुतीतून बचावासाठी उपाय सांगितले जातात, जसे पिवळे वस्त्र परिधान करणे,
गायीला हळदचूना अर्पण करणे एकूणच गुरुवारी केस धुण्याने लक्ष्मी घर सोडते ही म्हण अनेक घरात ऐकू येते. आता जाणून घेऊया शनिवार विषयी. शनिदेव हा कर्मफलदाता ग्रह असल्याने त्याच्या प्रसन्नतेसाठी अनेक सावधानता ठेवतात. काही जन्मांसात शनिवारी केस धुतल्याने शनिदेव कोपतात व घरावर संकट येते अशी धारणा आहे. विशेषतः विवाहित महिलांनी शनिवारी केश धुणे टाळावे, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी व दारिद्र्य येऊ शकते असा इशारा दिला जातो. तथापि दुसरीकडे दक्षिण भारतात शनिवारी तिळतेलाने मस्तकाला मालिश करून स्नान करणे हे शनिदोष शांतीचे उपाय म्हणून केले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये काही मतप्रवाह मांडतात की शनिवारी केस धुतल्याने साडेसातीचे दुष्परिणाम कमी होतात. परंतु सर्वसाधारणपणे सर्वत्र शनिवारी केस धुण्याचाच प्रघात अधिक आहे, कारण शनी क्रुद्ध होण्याची भीती लोकांमध्ये खोल रुजलेली आहे. आता जाणून घेऊया बुधवार विषयी. बुधवार हा दिवस बुध ग्रहाचा तथा गणपतीचाही मानला जातो. सामान्यतः बुधवारला केस धुण्यास हरकत नसावी असे काही जण मानतात. परंतु एका विशिष्ट लोकश्रद्धेनुसार ज्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा आहे तिने बुधवारचा दिवस टाळावा, कारण त्या दिवशी आईने केस धुतल्यास मुलाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो अशी समजूत आहे. याउलट नवीन लग्न झालेल्या वंशवृद्धीच्या इच्छेने असलेल्या स्त्रियांना काही ठिकाणी बुधवारच्या दिवशी केस धुण्यास शुभ मानले जाते. पोटी पुत्ररत्न होण्यासाठी हा टोटका केला जातो अशीही एक भावना प्रचलित आहे. अविवाहित मुलींनी मात्र बुधवारला केस धुणे टाळावे, कारण त्यामुळे भावाला त्रास होतो अशी मान्यता आहे. चला तर आता जाणून घेऊया शुक्रवार विषयी. शुक्रवार लक्ष्मीचा दिवस असतो. सौंदर्य आणि संपत्तीची देवता लक्ष्मी व ग्रहस्वामी शुक्र यांच्या अनुकूलतेसाठी भारतीय स्त्रिया शुक्रवारी विशेष केस कापतात करतात. याच संदर्भात शुक्रवार हा केस धुण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केस स्वच्छ केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सौभाग्य वृद्धिंगत होते अशी श्रद्धा आहे. काही धार्मिक लेखांत स्पष्ट म्हटले आहे की शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे विवाहिता शक्यतो शुक्रवारचा दिवस केस धुण्यासाठी निवडतात. तसेच काही भागात शुक्रवारचा दिवस केस कटिंग ट्रिमिंगसाठीही शुभ मानतात, ज्यायोगे सुंदरतेत वाढ होईल अशी भावना असते. आता जाणून घेऊ रविवार विषयी. रविवारी केस धुणे काही कुटुंबांमध्ये चालते, तर काही ठिकाणी नवविवाहित महिलांना रविवार टाळायला सांगितला जातो. रविवारी सूर्य उपासना केली जाते आणि सूर्य हा आरोग्य व तेजाचा कारक ग्रह आहे. काही जणांच्या मते रविवार हा अंगस्नानासाठी उत्तम दिवस आहे. विशेषतः अविवाहित मुली आणि पुरुष यांना रविवारी केस धुण्यास हरकत नसते. पण काही घरांमध्ये विवाहित स्त्रिया रविवारचा केशस्नान टाळतात, कारण हा त्यांच्या मते इतर शुभ कार्याचा दिवस असतो. वास्तविक रविवार टाळण्यामागे काही ठिकाणी असा विचार आहे की रविवारी तेल लावून केस धुणे केल्यास पुढील आठवड्यात सुस्ती येते. मात्र सर्वसाधारणपणे रविवार निष्पक्ष दिवस म्हणू शकतो. आता जाणून घेऊ सोमवार विषयी. सोमवार शिव उपासनेचा दिवस असून या दिवशी केस धुण्यास मनाई केल्याची ठोस समजूत सर्वत्र आढळत नाही. बऱ्याच स्त्रिया सोमवारला आवश्यक असल्यास केस धुत असल्याचे दिसते. काही मतांनुसार उपवासाच्या किंवा पूजेच्या दिवशी उदा. सोमवारी शिवाभिषेकाच्या दिवशी केस धुणे टाळावे, कारण शास्त्रात उपवासाच्या दिवशी केस धुवू नये असा सल्ला आहे. परंतु हे प्राधान्याने गुरुवार एकादशीसारख्या व्रतांशी संबंधित आहे. सोमवारला उपवास असलेल्या स्त्रिया बहुधा आदल्या दिवशी रविवारी केस धुतात आणि सोमवारी स्नान केवळ पाणी घालून करतात. कुलदेवतेच्या पूजा किंवा श्रावण सोमवारी मात्र केस धुणेच पसंत केले जाते. हे अधिक श्रद्धेचे पालन आहे. विशेष तिथी आणि प्रसंग. वरील आठवड्याच्या वारांव्यतिरिक्त काही खास तिथींवरही केशस्नान निषिद्ध मानले जाते. एकादशी,
अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींमध्ये महिलांनी केस धुणे टाळावे अशी समजूत आहे. कारण या काळात वातावरणात सूक्ष्म शक्तींचा ऊर्जासंचार वेगळा असतो. हिंदू मान्यतेनुसार अमावस्या पौर्णिमेला रजतम गुणाधिक लहरी वातावरणात सक्रिय होतात, त्यामुळे अशा दिवशी केस धुतल्याने शरीरातील सत्वदोष बिघडू शकतो आणि स्त्रीचे संचित पुण्य क्षीण होते. एकादशीला उपवास करण्याची प्रथा असल्याने त्या दिवशी केशस्नान केल्यास उपवासाची पवित्रता भंग होईल अशी भीती असते. जर काही अपरिहार्य कारणास्तव एकादशी किंवा पौर्णिमेला केस धुवावेच लागले, तर आधी केसांना कच्चे दूध किंवा गंगाजल लावून मग धुण्याचा उपाय शास्त्रात सुचवला आहे, ज्यामुळे पापभाव कमी होतो असे मानले जाते. तसेच ग्रहण, सूर्य-चंद्रग्रहण काळात तर स्नान वर्ज्यच असते. ग्रहण सुटल्यानंतरच स्नान करतात, तेव्हा केस देखील धुतले जातात. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी दिवशी केस धुणे टाळणे हा अतिशय सर्वमान्य नियम आहे. उदाहरणार्थ लग्नाची पूजा, साखरपुडा, मंदिरात जाताना प्रसंगी त्या दिवशी केस स्वच्छ करण्याचे टाळतात. समज अशी की अशा शुभ प्रसंगी केस धुतल्यास आपले सौभाग्य धुवून निघून जाईल. अनेक महिला मंगलकार्याच्या आदल्या दिवशीच स्नान करून केस धुण्याचे पूर्ण करतात. मंदिरातून परत आल्यानंतर लगेच केस धुणे देखील अशुभ मानले जाते, कारण त्वरित केशस्नान केल्यास देवाचे आशीर्वाद आपल्यापासून दूर होतात अशी श्रद्धा आहे. आयुर्वेदानुसार केस आणि नख ही अस्थिधातूची उपनिर्मिती उपधातू आहेत, म्हणजेच हाडांच्या स्वास्थ्याशी संबंधित आहेत. केसांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आयुर्वेदात काही दैनंदिन विधी सुचवले आहेत. आचार्य चरक यांनी दिनचर्येत अभ्यंग, तेल मालिश आणि स्नान यांचा महिमा सांगितला आहे. चरक संहितेनुसार दररोज सकाळी मस्तकाला आणि शरीराला कोमट तेलाने मालिश करावी. डोक्याला तेल लावणे हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. यामुळे वातदोष शांत होतो, डोकेदुखी, केस गळणे व अकाली पांढरे होणे या तक्रारी होत नाहीत. मस्तकावर तेल लावल्याने मूर्धान्य, मेंदू व केस मजबूत होतात, डोके शांत होते आणि केसांचे समीपूर्व पिकणे व गळणे थांबते असा उल्लेख आयुर्वेद ग्रंथात आहे. तेल लावून हलका मर्दन केल्यावर मग स्नान करून केस स्वच्छ करण्याची पद्धत आयुर्वेदोत्सृष्ट आहे. परंतु दररोज संपूर्ण केस धुणे आयुर्वेदात आवश्यक म्हटलेले नाही. विशेषतः लांबसडक केस असलेल्या महिलांसाठी रोज केस धुणे टाळावे असे मत आढळते, ज्याचे प्रतिबिंब धार्मिक नियमांतही दिसते. केस धुण्याच्या वारांवरील निर्बंधांचा आरोग्यदृष्ट्या विचार केला तरी काही हितावह मुद्दे सामोरे येतात. उदाहरणार्थ, सतत केस धुतल्यास स्काल्पवरील नैसर्गिक स्निग्धता, तेलकटपणा कमी होऊन केस कोरडे व निर्जीव होऊ शकतात. आयुर्वेदात वातदोष वाढला की केस गळणे, टक्कल पडणे, रुक्षता येते असे सांगितले आहे. त्यामुळेच प्राचीन काळी स्त्रिया दररोज पूर्ण केस न धुता काही अंतराने, उदा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुत असत. बाकी दिवशी केस विंचरून नीट वळून बांधणे, हळद किंवा गंध पाण्यात घालून केसांना हलकेसे शिंपडणे यानेही ताजेतवानेपणा टिकतो असे मानले जायचे. आयुर्वेदिक साहित्यामध्ये केसांची देखभाल आणि उपचारांचे सविस्तर वर्णन आढळते. कालीय म्हणजे केस गळणे आणि पालित्य म्हणजे अकाली पांढरे होणे या विकारांचे वर्णन चरक व सुश्रुत संहितेत सापडते. आचार्य चरकांनी स्पष्ट नमूद केले आहे की अत्यधिक लोणचे वगैरे खारट पदार्थ सेवन केल्याने पालित्य, केस पांढरे होणे, वाढते. त्यामुळे आहारविहार संतुलित ठेवून केशविकार टाळता येतात. उपचारार्थ भिंगराज हे आयुर्वेदात विशेष केसांसाठी हितकारक औषध म्हणून प्रशस्त केले आहे. सर्व प्रमुख आयुर्वेद संहितांमध्ये भिंगराजाचा उल्लेख केस गळणे, टक्कल पडणे, कोंडा इत्यादी सर्व केशरोगांवर परिणामकारक औषध म्हणून आला आहे. भिंगराजाला केश राजा असेही म्हणतात, कारण तो केसांचे राजाप्रमाणे रक्षण करतो. भिंगराज तेलाने नियमित मालिश केल्याने नवीन केसांची वाढ होते, कोंडा कमी होतो आणि केस काळेभोर व मजबूत राहतात.
त्याचप्रमाणे आवळा हा आयुर्वेदातील रसायन वर्गातील फल आहे, ज्यामुळे केसांची मुळे बळकट होतात व केसांना नैसर्गिक काळेपणा आणि चमक येते. आयुर्वेदाचार्यांच्या मते भिंगराज, आवळा, ब्राह्मी, निळी, जटामांसी इ अनेक औषधी वनस्पतींमधून तेल लेप बनवून केसांवर नियमित वापरल्यास केस दीर्घकाळ काळेभोर, दाट आणि निरोगी राहतात. त्यामुळे केवळ कोणत्या दिवशी धुवायचे यावर लक्ष न देता जेव्हा केव्हा केस धुवा तेव्हा रासायनिक साबण शॅम्पू ऐवजी या आयुर्वेदीय घटकांनीच धुणे योग्य ठरेल, असा आधुनिक नैसर्गिक जीवनशैलीचा कल दिसतो. चला तर आता जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांचा प्रभाव. केसांचा संबंध केवळ रूपाशी नसून सूक्ष्म ऊर्जेशीही आहे, असे ज्योतिष व योगशास्त्र सुचवतात. मानवी केसांना शरीराची अंतर्गोल, अँटेन्नास असेही काही योगी संबोधतात, ज्यांनी द्वारे आपण ब्रह्मांडातील शक्ती शोषतो. त्यामुळे केस वाढीव ऊर्जा शोषून घेऊ शकतात आणि ज्योतिष मतानुसार ग्रहांच्या लहरी आपल्या शरीरावर केसांद्वारेही परिणाम करू शकतात. विशेषतः महिलांचे लांब केस जास्त ऊर्जा आकृष्ट करतात. त्यामुळे नकारात्मक कालखंडात जसे अमावस्या रात्र केस मोकळे ठेवणे किंवा धुणे टाळायचे म्हटले गेले आहे. उदा. नागपंचमी किंवा अमावस्येला स्त्रिया केस मोकळे ठेवत नाहीत. ज्योतिषशास्त्र वारांशी संबंधित ग्रहांच्या आधारे काही मार्गदर्शन देते. 7 दिवस 7 ग्रहांनी अधिसत्य मानले आहेत. रविवार सूर्य, सोमवार चंद्र, मंगळवार मंगळ, बुधवार बुध, गुरुवार बृहस्पती, शुक्रवार शुक्र, शनिवार शनी. प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म वेगळे व त्यांचा प्रभाव शरीरमनावरही वेगळा. ज्योतिषशास्त्र असे मानते की केस धुणे, कापणे यांसारख्या कर्मांनी संबंधित ग्रहबलावर सूक्ष्म परिणाम होऊ शकतो. सूर्य शरीरातील आत्मतेज व पित्ताचा कारक. रविवारी स्नानकेशस्नान केल्याने देहात स्फूर्ती येते असे आयुर्वेद म्हणतो. ज्योतिषीय दृष्टीनेही हा दिवस स्नानासाठी शुभ आहे. सूर्य उपासनेपूर्वी स्नान करून केस धुणे शुद्धिकारक ठरते. काही ज्योतिषी म्हणतात की रविवारी केलेल्या केशसंभाराने, उदा. आवळकाथाने केस धुणे सूर्यदोष शमतो, कारण आवळा हे सूर्याचे प्रतीक फल मानले गेले आहे. सूर्यास्तानंतर मात्र सूर्याचा प्रभाव क्षीण झाल्यावर केस धुणे टाळणे सुरक्षित. चंद्रमन कारक व जलतत्वाचा अधिपती ग्रह. चंद्राच्या प्रभावामुळे भावना व मनःशांती ठरते. सोमवारला चंद्र बलवान असतो. या दिवशी शीतल पद्धतीने केस धुतल्यास मनाला थंडावा मिळतो अशी समजूत आहे. काही उपायांमध्ये चंद्रदोष शांतीसाठी सोमवारच्या रात्री नारळाच्या तेलाने केसांना हलकी मालिश करायला सांगितले जाते, कारण नारळ व चंदन हे चंद्रग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे सोमवारी केस धुणे निरापद मानले जाते. मात्र काही व्रतकथेप्रमाणे सोमवारी उपवास असल्यास त्या दिवशी केस धुणे वर्ज्य आहे, हे पूर्वी उल्लेखलेच. मंगळ ग्रह रक्त, ऊर्जा व अग्नी तत्वाचा प्रतिनिधी. मंगळवारचा दिवस उष्ण प्रवृत्तीचा मानला जातो. मंगळवार तीळ नदीत तारणार म्हणतात, त्याप्रमाणे या दिवशी शरीर मन स्थिर राखणे जरुरीचे. केस धुण्यासारखी क्रिया जरी बाह्य स्वच्छतेसाठी असली तरी ज्योतिष मतानुसार या दिवशी केस धुतल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते किंवा मंगळाच्या अशुभ लहरी सक्रिय होऊ शकतात. विशेषतः कुंडलीत मंगळ पीडा, मंगळ दोष असेल तर मंगळवारचे केशस्नान टाळावे असे सुचवले जाते. काही ज्योतिषीय उपाय सांगतात की मंगळ शांत करण्यासाठी मंगळवारी मेंदीचा लेप केसांना लावावा, कारण मेंदी थंड असून तिचा रंग लाल, मंगळाचा रंग आहे, ज्यामुळे मंगळाची ऊर्जा संतुलित होते. बुध ग्रह बौद्धिक स्थैर्य, संप्रेषण आणि त्वचाकेश यांचा कारक आहे. बुधवारी केस धुणे सामान्यतः निषिद्ध नाही. उलट काही ज्योतिष मतांनी बुधवारी केस धुतल्याने बुध ग्रह बळकट होतो असे म्हटले आहे. बुध ग्रह संतुलन राखणारा असल्याने बुधवारचा दिवस केसांसाठी मध्यम समजला जातो. बुध निर्बल असल्यास भिंगराज सेवन उपयोग करावा असा काही ज्योतिष सल्ला असतो, कारण भिंगराज बुद्धी आणि केश दोन्ही सुधारतो.
त्यामुळे बुधवारी भिंगराज तेलाने मालिश करून मग केस धुणे हा एक समन्वय साधणारा उपाय ठरू शकतो. बृहस्पती ग्रहज्ञान, समृद्धी व धर्मयुक्त कर्म यांचा अधिपती आहे. गुरुवारी केशस्नान निषिद्ध मानण्यामागे ज्योतिषीय कारण स्पष्टच आहे. बृहस्पती गुरु हा देवांचा गुरु असल्याने त्या दिवशी शरीर व वस्त्र स्वच्छतांकरता आध्यात्मिक आचरणावर भर द्यावा. गुरुवारी केस धुतल्यास त्या कर्मातून आपण बृहस्पतीला असम्मान दाखवत आहोत अशी धारणा शास्त्रात सूचित होते. शिवाय लक्ष्मीदेवी, जी शुक्र ग्रहाची अधिष्ठात्री मानली जाते, गुरुवारी केस धुतल्याने नाराज होते अशी लोकभावना आहे. म्हणून गुरुवारी कोणतेही क्षौरकर्म, केस कटिंग, नखे कापणे टाळावे असा सक्त निर्धार बऱ्याच घरात पाळला जातो. बृहस्पती शांत ठेवण्यासाठी या दिवशी हळदीचा उट्टा लावणे, पिवळे वस्त्र धारण करणे असे उपाय करतात, पण केस मात्र धुत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची कुंडलीत गुरु निर्बल आहे त्यांनी या दिवशी केशस्नान बिलकुल करू नये. उलट गुरुवारी देवपूजा करून पिळू किंवा बेल वृक्षाला जलार्पण करावे. शुक्र ग्रह सौंदर्य, ऐश्वर्य व सुखाचा कारक. शुक्रवारी केस धुणे का शुभ मानले जाते हे आपण पाहिलेच की लक्ष्मी प्रसन्नतेसाठी हा उपाय आहे. ज्योतिषशास्त्र देखील सांगते की शुक्र बलवान ठेवण्यासाठी स्त्रियांनी स्वच्छ आणि सुगंधित राहावे. शरीर सौंदर्य टिकवण्यासाठी शुक्रवारी विशेष स्नान, सुगंधी तेल लावणे हे गरजेचे आहे. काही ज्योतिष मतानुसार ज्यांची कुंडलीत शुक्र कमी आहे त्यांनी दर शुक्रवारी वासंतिक सुगंधाचे तेल केसांना लावावे, जसे चंदन, जुई यांचे तेल, जेणेकरून शुक्राची ऊर्जा वाढते. महिलांसाठी शुक्र ग्रहच सौंदर्य आणि केसांचा कारक आहे, त्यामुळे शुक्रवारी केस धुतल्याने त्या ग्रहाला पूरक असे कृत्य होते असा विचार आहे. यात वैद्यकीय तर्क असा की आठवड्यातून एकदा खोल स्वच्छ केल्याने स्काल्पची त्वचा श्वास घेते व नवीन केसांची वाढ सक्रिय होते, जे प्रत्येकी शुक्रवार करण्यास सुचवले गेले. पुराणकालीन दृष्टांत पाहिले तर स्वयं देवी पार्वतीने शिवविवाहापूर्वी मेहंदी लावून, सुगंधी द्रव्यांनी स्नान करून स्वतःला सजविले होते अशी कथा येते. यातून शुक्राचार्य प्रसन्न होऊन वरदान देतात अशी आध्यात्मिक रूपकथा आहे. शनिग्रह संयम, कर्मफल आणि संथपणा यांचा कारक आहे. शनी निर्बल असल्यास जीवनात अडथळे, रोग, केस गळणे अशी संकटे येऊ शकतात असे ज्योतिषी सांगतात. विशेष लक्ष द्यावे असे म्हणजे ज्योतिषशास्त्रात केसांचा अधिपती ग्रह शनी मानला गेला आहे. लाल किताबासारख्या ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे की ज्याच्या कुंडलीत सूर्य 10व्या स्थानी आहे त्याने केसांना रंग, डाय देऊ नयेत, कारण त्यामुळे शनी सक्रिय होतो असा उल्लेख आहे. यावरूनच केसांवरील कृती आणि शनिग्रहाचा संबंध सूचित होतो. जर शनी आणि मंगळ यांचा दुर्जोड होऊ लागला, उदा. महिलांनी अत्यधिक हीट आयर्नने केसांना सरळ करणे, हीट म्हणजे मंगळ आणि केस म्हणजे शनी, दोन्हीचा संयोग वैवाहिक कलह देऊ शकतो असा लाल किताबचा निष्कर्ष आहे. म्हणून शक्यतो केसांवर उष्ण उपचार, हीट ट्रीटमेंट कमी ठेवावेत व नैसर्गिक थंड उपचार, मेहंदी, तेल अधिक वापरावेत. हे केवळ आरोग्यासाठी नाही तर ग्रहशांतासाठीही हितकारक ठरते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिंदू शनिवारी केस धुता शनी मंदिरात तेलाचा दिवा लावतात, पिपळाला जलार्पण करतात. काही ठिकाणी शनिवारी ते तेलाने केसांना मालिश करून दुसऱ्या दिवशी, रविवारी, केस धुतल्यास शनिप्रसाद मिळतो अशी श्रद्धा आहे. राहू व केतू हे छायाग्रह मानले जातात आणि त्यांचा थेट वार नसतो, परंतु राहुकेतूच्या प्रभावाचे कालखंड, जसे राहुकाल, महत्त्वाचे धरले जातात. केसांच्या संदर्भात अचानक मोठ्या प्रमाणात केस गळणे, विचित्र केस विकार हे राहुकेतूच्या अशुभ प्रभावांचे लक्षण मानले जाते. काही ज्योतिषाचार्यांच्या मते केतू दोषामुळे स्त्रियांमध्ये केस अकाली पांढरे होणे किंवा खूप पातळ होणे असे परिणाम दिसू शकतात. या पार्श्वभूमीवर केतू शांत करण्यासाठी भिंगराज हे उत्कृष्ट औषध मानले जाते.
ज्योतिषशास्त्रात असा उल्लेख आहे की केतू दुर्बल असल्यास भिंगराजाचा आपल्या दिनक्रमात समावेश करावा, म्हणजे भिंगराज तेल, भिंगराज चूर्ण यांचा वापर केल्यास केतूजन्य त्रास कमी होतो. राहू ग्रहासाठी सुगंध, धूप, कडू औषधी हितकर मानल्या गेल्या आहेत. काही लोक दर बुधवारी नारळ पाणी किंवा कापूर घालून केस धुण्याचा उपाय करतात, ज्यायोगे राहूची नकारात्मकता दूर होते अशी त्यांची भावना असते. सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार हे केस धुण्यास सर्वसाधारणतः शुभ किंवा चालू दिवस मानले जातात, तर मंगळवार, गुरुवार व शनिवार हे शक्यतो टाळाव्याचे दिवस म्हणून सांगितले जातात. हे मात्र कोरड्या धार्मिक हट्टापेक्षा अनेकदा अनुभवसिद्ध परंपरा आहे. कारण ज्या दिवशी स्त्रीने केस धुतले नाहीत त्या दिवशी तिने वेणी बांधलेली असते, जे कुटुंबातील इतरांना कळून जाते आणि त्या दिवशी ती जड कामे करत नाही, उपास करते, निगडीत आचार पाळते. त्यामुळे या नियमांचा उद्देश स्त्रीच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबकल्याणासाठी आहे, असे मानता येईल. चला तर आता जाणून घेऊया ग्रहदोष निवारणार्थ केसांची काळजी आणि औषधी उपाय. वैदिक परंपरेनुसार शरीर आणि प्रकृती संतुलित ठेवली की ग्रहदोष आपोआप सौम्य होतात. ग्रहदोष निवारणासाठी ज्योतिषशास्त्र जसे रत्न, मंत्र, दान यांची शिफारस करते, त्यातच औषधी वनस्पती आणि स्नानाचार हे देखील एक प्रभावी अंग आहे. केसांसंबंधित ग्रहदोष असल्यास उदा. केस गळणे, रूपविहीन होणे हे शनिकेतू दोषाचे द्योतक असू शकते. भिंगराज तेल, दर शनिवार बुधवारी भिंगराज आणि तिळतेल मिश्रित तेलाने केसांना व मस्तकाला मसाज करावा. भिंगराजचा थंड व पोषक स्पर्श शनिग्रहाची नकारात्मकता कमी करतो आणि केसांचे पोषण करतो. शक्य असल्यास भिंगराज तेलात थोडा कढीपत्ता, मेंदी पानांचा रस मिसळावा. कढीपत्ता केस काळे ठेवतो व शनिदोष शमवतो असा लोकविश्वास आहे. तेल लावून 30 ते 45 मिनिटांनी हिरवळ, हर्बल शॅम्पूने केस धुवावेत. हा उपाय केतुदोषातही हितकारी आहे, कारण भिंगराज केतूसाठी सर्वोत्तम औषधी मानला आहे. आवळा आणि शिकेकाईने केस धुणे. कोणत्याही ग्रहदोषामुळे शरीरात पित्त व ताण वाढला असल्यास त्याचा दुष्परिणाम केसांवर दिसू शकतो. उदा. ताणामुळे केस गळणे. हे टाळण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा आवळा पावडर, शिकेकाई पावडर आणि थोडे मेथी दाणे भिजवून केलेल्या पेस्टने केस धुण्याचा उपाय आहे. आवळा हा गुरुदेव बृहस्पतीचा प्रतीक असल्याने गुरुवारच्या आधी दिवस, बुधवारी किंवा मंगळवारी रात्री, हा लेप लावून गुरुवारी फक्त पाण्याने केस स्वच्छ करता येतात, ज्यामुळे गुरुदोष लागत नाही परंतु केसांची स्वच्छताही होते. आवळा शिकेकाईच्या उपयोगाने शनी व मंगळदोषही सौम्य होतो, कारण यात कोणतीही रासायनिक उष्णता नसते. या उपायाने केसांचे सौंदर्य तर वाढतेच, शुक्र प्रसन्न, पण दिवसभर डोक्यात प्रसन्नता राहते. मेंदी, हिना चा वापर. ज्या महिलांचे मंगळ किंवा सूर्यदोषामुळे स्वभाव चिडचिडा किंवा तापट झाला असेल, त्यांना मेंदीचा शीतल परिणाम उपयोगी ठरतो. आठवड्यातून एकदा, विशेषतः मंगळवारी किंवा शुक्रवारी, केसांना मेंदीचा लेप लावावा. यात आवळा पावडर, भिंगराज पावडर आणि थोडे घी घातल्यास अधिक फायदा होतो. 2 ते 3 तासांनी केस साखळीद्वारे, नळाखाली, स्वच्छ धुवावेत. मेंदीमुळे मंगळ ग्रहाची उग्रता कमी होताना मन शांत होते अशी धारणा आहे. मेंदी शुक्राचाही रंग, लाल, असल्याने वैवाहिक आयुष्यात उत्साह व प्रेमभावना वाढते असेही काही ज्योतिष मानतात. पौराणिक कथेतही माता पार्वतीने शिवाला प्रसन्न करण्यासाठी लग्नापूर्वी मेंदी रचली होती हे येते, जे ग्रहसंतुलनाच्या दृष्टीने पाहता मंगळ शुक्राच्या अनुकूलयोगासारखेच आहे. नारळ तेल आणि ब्राह्मी. चंद्रदोष किंवा मानसिक अस्वस्थता असेल, उदा. राहुकेतू प्रभावाने बेचैनी, तर आठवड्यात 2 ते 3 वेळा झोपण्यापूर्वी नारळ तेलात ब्राह्मी अथवा जटामांसी चूर्ण मिश्रण करून ती मालिश करावी.
ब्राह्मी बुद्धिवर्धक आणि मन शांतिदायक ऋतुकी आहे, जी बुध आणि चंद्र दोन्ही ग्रहांना पोषक ठरते. रात्री तेल लावून सकाळी बुधवार किंवा शुक्रवारला सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. हा उपाय करून निद्रा सुधारते व तणाव कमी होतो असा आयुर्वेद सांगतो, ज्यायोगे ग्रहदोषांचे फलात्मक परिणामही हलके होतात. नारळ तेल हे चंद्रशीत गुणधर्माचे असल्याने चंद्राच्या अशुभ परिणामांना प्रतिकारक मानले गेले आहे. तीळ तेल व कढीपत्ता शनिदोष निवारणार्थ शनिवारच्या दिवशी तिळाचे काळे तीळ तेल कोमट करून त्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पाने व थोडी हळद टाकून तेल सिद्ध करावे. हे तेल केसांच्या मुळांना लावून हलके मालिश करावे. तीळ तेल हा शनिदेवाला प्रिय द्रव्य आहे. शनिवारी तीळ तेल दान दीप प्रचलित आहे. कढीपत्ता हे शनिदोष व केतुदोष हरण्यासाठी घरगुती रामबाण मानले जाते. तो केस काळे राखतो आणि निर्जर अँटीऑक्सिडंट असल्याने केतुजन्य नुकसान भरून काढतो. अर्ध्या तासाने शिकेकाई पावडरने केस धुवावेत. या प्रक्रियेमुळे कुठलाही ग्रहदोष असला तरीही केसांवर त्याचे तीव्र परिणाम जाणवणार नाहीत, असा क्रू घरांचा अनुभव आहे. हळदपाणी आणि गंगाजल जर एखाद्या स्त्रीला अनिवार्यपणे अशा दिवशी केस धुवावे लागले जे दिवस धार्मिक दृष्टीने निषिद्ध आहेत, उदा. गुरुवार, एकादशी, तर आधी पाण्यात हळद किंवा गंगाजल मिसळून त्या पाण्याने केस ओले करावेत व मग सामान्य पाण्याने किंवा शिकेकाईने केस स्वच्छ करावेत. हळद पवित्र व औषधी असून बृहस्पती ग्रहाचे प्रतीक रंग पिळा आहे. त्यामुळे हळदप्रयोगाने अशुभ परिणाम कमी होतात असे शास्त्रमत आहे. गंगाजल वापरल्यास तर अधिकच शुभ, कारण गंगाजल सर्व पाप धुतो अशी श्रद्धा आहे. अनेकदा स्त्रिया गुरुवार शनिवार चुकून केस धुतल्यास लगेच देवापुढे क्षमायाचनापूर्वक पाणी, गंगाजल शिंपडतात, जणू काही त्या कृत्याची शुद्धी करत आहेत. हे सर्व उपाय अनुकरणीय असोत वा नसोत, पण त्यामागची श्रद्धा ग्रहदोष निवारणाची आहे हे निश्चित. हिंदू धर्मपरंपरेत महिलांच्या केस धुण्याच्या दिवशींबाबत निर्माण झालेले नियम हे केवळ धार्मिक संकेत नसून त्यामागे आरोग्य, स्वच्छता, ज्योतिष आणि पारिवारिक कल्याण यांचा व्यापक दृष्टिकोन आहे. पुराण साहित्य, आयुर्वेद आणि ज्योतिष या तिन्हींचा समन्वय या लहानशा दिनचर्याविषयक नियमांतून प्रकटतो. विवाहित महिलांसाठी वारनिहाय बंधने ही मुख्यतः त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आखलेली होती, जसे काही दिवस विश्रांती मिळावी, काही दिवशी उपवास पाळणीकडे लक्ष द्यावे, तर काही दिवशी विशेष शृंगार करून देवीचे आशीर्वाद घ्यावे. आयुर्वेदाने सूचित केलेली केशसंभाळाची तत्त्वे आणि ज्योतिषशास्त्राने सुचवलेल्या ग्रहदोष निवारणाच्या उपायांची सांगड घालून भारतीय स्त्रिया शतकेनुशतके हे पाळत आल्या. आजच्या वैज्ञानिक युगात या प्रथांचा विचार करताना त्यातील वस्तुनिष्ठ बाजू आपण स्वीकारू शकतो. उदाहरणार्थ, रात्री उशिरा केस धुणे, अमावस्या पौर्णिमेला थोडा संयम पाळणे, आठवड्यातून 2-3दाच केस धुणे, नैसर्गिक औषधी वापरणे या सल्ल्यांना आधुनिक तज्ज्ञसुद्धा योग्य ठरवतात. तसेच भिंगराज, आवळा, मेंदी यांसारख्या वनस्पतींचा केसांसाठी उपयोग करण्यास आता डॉक्टरही प्रवृत्त करतात, ज्यामुळे पारंपरिक ज्ञानाला पुष्टी मिळते. ग्रहदोष ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष विश्वासावर अवलंबून असली तरी मनाचा विश्वास देखील आरोग्यावर परिणाम करतो हे मानसशास्त्र सांगते. जर एखाद्या पारंपरिक उपायाने मानसिक आधार मिळून तणाव कमी होणार असेल, तर तोही अप्रत्यक्षरित्या आरोग्यलाभ म्हणावा लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे धन्यवाद.